लय तून लागतंय बा वहिनी इथं. हा ना तुमचे पेपर चालू होते ना भाऊजी. हाय ना उद्या चालला जायचं पेपरला. हा वे ह्या वेळेस तर अभ्यास केलाय का? कायचा अभ्यास करून जातोय मी तेव्हा. अभ्यास म्हणजे काय हेच मला माहित नाही अजून. जरा पुरींचा नाच सोडून द्या बरं का. पोरींचा नादच नाही वहिनी मला. तुम्हाला वाटतंय तसं माझ्याकडे बघून पण मी लय गरीब आहे तुम्हाला कळत नाही. काय नाही नुसत्या कर्ज करून जातात सोडू लावून जातात भिकाला. मी रुपया खर्च करीत नाही पोरींना. होय मला तर कळलं तुम्ही याच्याने पैसे काढले तुम्ही. याजाने पैसे काढतोय मी. हा किडण्या काढून इकीन मी. कुणाच्या? जे मला स्वतःच्या? स्वतःच्या नाही हं. स्वतःची काय लागलं सुधरा जरा लय पोरीला सुद्धा कोणी द्यायचं सुधारायचंय. नाही. लय सुधारायचंय मला पण चालू आहे हळूहळू सुधारायचं. काय गावात झालंय आमच्या ह्या काटवाळात तर. घ्या ना मग काढून. मग तुम्हाला काय पण काय ते राखलं भाऊजी कमून काटवाळा राखलं सोबतच न्यायचंय आता. ती जायचं घेऊन एक एक काम कमी करायचं बघायचं. हम्म. तुम्ही बसलाय असं निवांत तिथं लिंबाच्या झाडाखाली गार सावली जा. जळू द्या बाया नवरा तसला भुनभुन आणि सासू तसली गप्पा कटकट. भाऊ आहे तो माझा. अहो भाऊ काय भाव आणि 3 गुणाचा उगा तुमचा. लय गुणाचा आहे माझा भाऊ. काय घेणं तुम्हाला? काय घेणंय मला हा. तुम्हाला. काय भाव आणि 3 बाया उगा गुणाचा. अहो गुणाचाच आहे आमचा भाऊ. नवसान झालेला आहे ते माझ्या आई बापाला माझ्या आधी. हा होय हा माया आधी म्हण मग माझ्या आधीचाच आहे तो काय माझ्या नंतरचा आहे तेव्हा. तेच ना लय माझा जीव आहे त्याच्यावर. तुमच्यातला एक सुद्धा गुण नाही बाय भावात तुमच्या. म्हणजे कसा कसा गुण अरे मी तर लय येडा आहे माझ्या नादी लागून. लय वेगळं होईन तुम्हाला. मी तर लय येडा आहे तो लय शान आहे त्याच्यामुळे. शान आहे का? मग झाल्या गप्पा मारून. आता काय बा आता काय गुलगुल गप्पा चालल्या. अरे तू भाऊ आहेस की दोन माझा. मग काय झालं आता? काय केलं आम्ही? काय झालं? काय झालं एवढ्या अडचणीत? काय अरे पण झालंय काय? झाले का? अरे एवढ्या अडचणीत घेऊन बसला मग झाले काय म्हणजे? आता हे रान आपलंच आहे ना जणू. बाद झालेलं मेंदूच सावलीला बसलो तर आम्ही. तुझा चढू दे ना मेंदू. भाऊ आहे बाई माझा बोलता. त्याला नका काय म्हणू. अहो भाऊ तुमच्या विषयी काय बोलतो हे तर कळतंय तुम्हाला. तेव्हा हाय येडा पण एवढा बी येडा नाही. जाऊन दे हाय भाऊ तेव्हा आपला. जाऊन दे घ्यायचं आता तर सांभाळून. म्हणलेलं आहे शहाणा आहे. अरे येडा आहे म्हणून तू आता माझी बायको इकडे अडचणीत घेऊन बसतो का तू? बघितलं का? अरे तिकडे तिकडे काय जळाले बांध बिंद. तिकडे लिंबा झाड खाली बसावा. इकडे काढवत काय? अरे लिंबाच्या झाडाखाली मग बसलोत की लिंबाच्या झाडाखाली. अरे पण इथं काढवा एवढ्या अडचणीत. काढवा आता लागतंय गार भिजवलंय कार म्हणून. हा गार लागत असेल ना. बसतो उन्हाला गार जाऊन. लागत म्हणून बसला तुमच्या- असेल तुम्ही. तुमच्या नादी लागून बसतो तुमचा पण उन्हाला जीव जाऊन. गार झाला पाहिजे उलसाक. काय जीव गारा झाला पाहिजे. काढवात बसून. अरे तुला अक्कलच कशी नाही. तू मोठा भाऊ आहेस ना दोन माझा. तुला कसं कळत नाही? मला अक्कल तुला अक्कल असती ना तू वहिनीला घेऊन बसलाच अरे नसता वहिनीला घेऊन बसला. आपलं रान आहे ना इथं गावात न्यायला आलतो ना आम्ही. अरे. आता ऊन लागत आहे म्हणून बसलो. अव मी त्यांना त्यांच्या पेपर विषयी विचारित होते. म्हणलं भाऊजी अभ्यास करा 4 वर्ष झालं नापास होता. असं होय म्हणजे हा. काढवाळात बसून तुम्ही पेपर सोडित आहे दोघाचा. बघितलं का? कसं हा? बोलायचं? तुमच्या आईला तर विचारा सगळे डोस पीस घेतले ते खायच्या टायमाला म्हणून. हा माझ्या आईने ढोस नव्हतं. मी बिगर ढोसाचा जलामलोय. त्यामुळे तर असं आहे. हा. नवसानी झाला म्हणून तरी बरं आहेस. नावसानी झालं. तू झाला तवाच मराय पाहिजे होता रे. झाला तवाच का नाही मी झालो नावसानी. पण तू माझ्यावरची हवस फिरतो का इकडं? ते- आता काय हवं स्पीड. अरे तू अरे वहिनीला का ती. अरे वहिनी पण इकडं अरे अडचणीत तुझा कुठं म्हणतोय सक्का भाव मी? आहे की जणू ही इतकं ह्यात आखलीत भरलंय शियान म्हशीचं देबी. सका भाऊ आहे म्हणून काय आता मला का पक्का करून टाकतो का पाहिजे? बघितलं कसला का? पाका याची पाका मुकाल लायकीची तसलं नको लागा काय याची म्हणून. लायकीची याचे विचार शितके हा कळलं का? माझी लायकी मी- ह्याची लय लायकी आहे होय. सांगत होते ना मी. अरे मी तुझा बारका भाऊ असन ना. अरे असू दे म्हण इथं अरे पण अडचणीत काय काय केलंय म्हणा. आम्ही? काय केलंय ते तरी सांग. काय केलंय काय नाही केलंय तुम्ही मला सांग बरं. हो अरे काय केलंय बरं सांग बरं. तू काय केलंय काय आणि सांग केलं बरं. ते होऊन दे सांग. तुझ्याच मनाने गाडी. आता मी वैतागलो तुला मी सांग. मी बघितलं असतं तर मग मी तिकडे ठय ठय बोंबलत आलो असतो. काय केलंय आम्ही तू सांगत बुवा. मी लय वैतागलोय बुवा तुला सांगून तुला काय अकलच कशी नाही. मला मला तुझ्याकडे बघू सुद्धा वाटणार बुवा. इकडे बघू आम्हाला तर राहायचं. बघू वाटना. नाही तुला बघायचं बघून बोलूच वाटणार. माझी इच्छा संपली. तू भाऊ आहे मला वाटणारच. अरे तू जर माझ्या भावाचा काळजी असताना कानात माझी आरडू कानात आरडू नको दमानी बोल. इथं कालवा नको करू. मग ही तो हिला घेऊन का बसलास? अरे बसलोय ऊन लागत आहे म्हणून बाबा. घेऊन बसलाय मला. हा? काय अरे पण तुमचे मी विचार आहेत म्हणतो बाई? विचार नाही तुम्ही बसायचं नाही. एखाद म्हणते बा माझा नवरा बघन त्याला काय वाटन. काय वाटन म्हणजे आवल माया पुढे नाही. भाऊजी लहानाचे मोठे झालेत. मी संभीला म्हणून त्याला काय वाटन? हा कुठं म्हण- विचार करीत आहात म्हणून तुम्ही? ते त्याची उपकार फिडितो इकडे काढवळात बसलो. लय मंदाड बुद्धीच आहे गाडी ही. नवसानी जन्मलेली असले असते. हा माझी दुसऱ्याचं केलं वाटलो तुम्ही काय काय तुमचा भाऊ. मला लय लहान होतो मी. नाही तर मी म्हणलंच नसतं याच्या संग लग्न करा म्हणून. तुझ्या बरं करा म्हणलं मी असतं बी का? नसतं केलं लग्न. बघा. तुझ्यासारखा हिंडलो असतो मी बी. म्हणजे मी हे हिंड फिरे आहे काय? तू हिंड फिरत शेण गेला का तुला? काढायच्या लायकीच आहे. बाकी कुठल्याच नाही. कुठल्या लायकीच आहे? शेण काढायच्या. शान ह्यो मी ह्यो शिकतोय. तू शिकलाय सारखी. तू शिकलाय म्हणून हे आवडायला लागला काय तुला आता? हा आवडायला अरे लागला. आवडायचं काय येड आहे का काही जरा माणूस. जर कुणी अरे ऐकलं वहिनी नाही ती- चपलीने सांगते का अरे वहिनी पण हिथं अडचणीत काय म्हणतोय म्हण मी. कुठं अडचण? वहिनीला तिथं घरी कुठं आहे अडचण?
ठीक आहे, अडचण नाही तर काय आहे, असं काढवा काय हे. मग आपलं गायला लागत ना म्हणून नाही आलतो ना आम्ही जाऊन असं आहे वय मग आता हे आपल्या आता तुला रानात लय वाटत म्हणायला तोच लागली. यायचं तुझ्या बायकोला घेऊन काढावर हा माझ्या बरं तर तिला गोड वाटत नाही ना. अरे तू इतकाच येड्यावाने वागलं ते कसं येईन तुझ्या संग माझं असं आहे देव का? वाटतं बाय कुठं जायचं राणी सोबत मी आता एक काम करतो, हं. मी देतो ह्याला सोडून आणि तुझं बस सांभाळ करीत त्याचा. हा अरे ते- सोडून असं असून नसून काय उपयोग आहे येड्याने तुडवलेलं काय मला व? आता येड्याने कळलं. ती लहानपणी रेड्याने तुडावलेलं आहे. हा हा, ना माझ्या- फशिवलं तुम्ही मला फशिवलं रेड्याने तुडवलेलं दिलं गळ्यात काय बांधून मला माझ्या हाल्या. आता मला वाटलं सुधारला असं ते रेड्याने तुडा त्याला आधीच बुद्धी कमी होती म्हणून मी- तुडावलं तरी जास्त वाढन अरे तू माझंच काय नाही तुझा भावच नाही आपला नातं तुटलं तू उठ तिथून आपलं बी काहीच नातं नाही. तू म्हणतो नाही ना, तुटलं. हा. तुमच्या दोघाचं नातं आहे ना आता. हा आमच्या दोघांचं बरं, नातं आहे आता. बघ, तू ये काय घरी मग. करायचं तुला ती करून घ्या आता उठ तुला आता आवाज जावं नाही बोलायचं नवऱ्याचं नातं नाही लावायचं निघ तू इथनं. नाही का? तू त्या लायकीचाच नाहीस थांब, कळलं मला संध्याकाळी तुम्ही घरी आला. कडवळात आपल्या- कडवळात कोणता पेपर सोडित होतात ना ते आपल्या- आता कळलं मला. हा, जा निघ. हा, काय बघ करायचं? तुमच्याकडे या तुम्ही. आपल्या बापापाशी मिठू संध्याकाळी तू जा हा पकड नाही मग? तुला घरीच येऊन देणार नाही आता तुला नाही येऊन देणार. हा. तुझं तिकडं- काय तुझं काय दुसऱ्या बापाचं आहे काय ती दुसरं नाही मी सांगतो ना आता घरी जाऊन माझ्या काय तू काय बापाचं घर आहे. लायकीच आहे ते काय? आणि हिचं पण वय सांगतो तुमच्या काय तशी- अरे काय नाही का? बाप नाही तसलं नाही काही असंच म्हणतोय त्याला अरे आपल्या बापाला माहिती तू किती शान आहेस तेव्हा माहिती ना तुझ्या हा आणि तुझ्या तू किती दुप्पट शान आहे ना हे माझ्या बापाला पण माहिती. बापाला नसेल आईला माहित असं हा सगळं तुमच्याकडे बघतो तुम्ही या. काय बघतो काय बघणार आहे काय काय बघतो बाई? रताळ बघतो का सोडा पेपर सोडा तुम्ही इथं. लय असले झाले तेव्हाच मारायला पाहिजे टपक्यास लय मला तर लय टेन्शन आले हे माझा भाऊ आहे ना दुसऱ्याचं केलं ना वाटरो तुम्ही काय नाही मी आता तुमचा भाऊ. मी घर सोडून जाणार आहे मला कोणीच नको बा तुम्ही जाताना घर सोडून राहताना हॉस्टेल फिस्टेल आम्हाला आहे ना या आयुष्याचं सांभाळायचं हा शाला बघितलं आलं. का नगभर भावाविषयी काय विचार करतोय बायको जाऊन विषयी दे काय आता विचार काय. करतोय आलंय. जग दुनिया ऐकन तर काय म्हणीन आलंय नशिबाला घ्यायचं सांभाळून होय भाऊजी झालंय खरंच मग लोकांना ठेवायचं. ह्या येड्याचं ऐकून जर खरं वाटलं आपलं लपडं पिपडे तरव मी तर फाशीच घेईन बाया अरे ती येडे काढलंय म्हणून ठेवायचं आपलंय म्हणून सांभाळायचं असला किस्सा आहे त्याचा जाऊन द्या तिकडे अहो ती पण तुमचं आहे, मला बिना कामाच्या आहेत ना जुन्या मला काय सांगू नका ते बरं जाऊन द्या तिकडे त्याचं जाऊन द्या इशे सोडून ते आपलं तुमचं बहिणीचं बघा ए बाबा पाया पडते मी तुझ्या काय हो, मी नाही माझं तसा. झालंय वाटवं काय नाही मला गरज रे भाऊ बहिणीला द्यायची अहो मी लय तिकडं मी माझ्या बापाला इरीत ढकलून द्यायला सांगन हम्म. मग तुमच्या घरात काय आता पोरगी द्यायची अहो मी ह्यांच्या घरातलंच नाही मी आणत आहे मी आणत म्हणून काय मला नाही पोरगी काय द्या. नाही अनाथ मानला नाही तर कुठं टाकून दिलेला मानला मी तरी पण येणारच नाही. नाही इकडे तुम्ही फक्त पोरगी द्या मला तुमची काय बहीण नाही माझी बहीण मिली रात्रीच मिली तोंड वाचून पळून गेली पळून तसं नका करू माझं लय दिल तुटन माझं लय आवडती मला ती म्हण दिल तुटू नाही तर त्या दिलाच्या चिंताड्या होऊ काय केलं तुम्हाला देणं नाही. अहो, त्याची जरी काळजी नसली मी तुम्हाला माहिती ना कसं आहे हम्म. मी लय यागळा ह्यांच्यापेक्षा काय नाही बाई यागळा ह्यो बी लय यागळा होता म्हणे अहो, काय लय नव्हतं चांगलं यागळा. लय चांगलं घेतलं लग्न करून ती जाऊन द्या पण मी नाही तसा राव मी लय चांगलं सांभाळीन तिला हम्म. हानमार नाही करणार लय जीव लावीन तुमच्यापेक्षा तर चांगलं ठेवीन तुम्ही राव विचार करून द्या बघू बुवा. तुमचा भाऊ मेल्याच्या पुढे बघू काय? पण ही 7:30 घरात आहे, तवर काय माझी बहीण नाही अहो बाई. मी तर येत नाही घरात जोवर मरत नाही तोवर मीच येत नाही घरात बस का काय नका ना पण तसं नकच आपल्याला कसं? जवळ बाय तिकडे ते विषय सोडून द्या बहिणीचा आणि बाळाचा बघता येईल पुढचं पुढी काय पुढे आता मी तोवर म्हातारा होईन राव पुढची पुढे कशाने बघायचं म्हातारा म्हणलं होईन? एक तर परत पोरगी द्यायचं नाही कुणी वय झाल्यावर हा आता शिकता ग्रॅज्युएशन झालंय कम्प्लीट उचक नोकरीला फिवकरी लागा मग बघ. लागण नाही भीक मागून खाईन मग आम्ही हा? तुम्हाला काय घेणे भिकाऱ्याला देईन का काय मी माझी बहीण बघा आता बघा तिला नाही भीक तुमचं- मागायला लावणार, चला माझं- ती कडवाचं वजन लागा उचलून मला नाही कापलेलं संबंध संपला मागाशी. तुम्ही बी वहिनी नाही माझी बहीण नाही द्यायची ना इशे संपला तुमचं हा मान ना? आता तुटलं मग कापा तुमचं तुम्ही बघा कापा भावाला तिकडे येण्याचा कापा जाळ बघा. करा तिकडे हा. तुमचा बी जाळ काय नाही, करा माझा होऊन आणि तो चुकला. भावाला फाशी द्या तुम्हाला नाही तर देते मरून दे पोरगी तिकडे बघा. काय नाही आम्ही कुठून आणू आम्ही पोरगी देतात का तुम्ही एक भेटला तर आम्हाला